अकोल्यात फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिम अर्थात FMMच्या वतीनं SIR प्रक्रियेबाबत जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीत SIR प्रक्रियेदरम्यान नागरिकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर चर्चा करत त्या सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन करण्यात आलं। अकोला शहरातील झमझम हॉल येथे फेडरेशन ऑफ महाराष्ट्र मुस्लिमच्या बॅनरखाली SIR प्रक्रियेबाबत जनजागृती कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, उलेमा इकराम, नगरसेवक तसंच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये SIR प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करणं आणि प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर उपाययोजना निश्चित करणं हा होता। अनेक नागरिकांना SIR प्रक्रिया पूर्ण करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्यानं सर्व सामाजिक आणि राजकीय संघटनांनी एकत्र येऊन नागरिकांना मदत करण्याची गरज असल्याचं वक्त्यांनी म्हटलं। बैठकीत केवळ समस्या मांडण्याऐवजी त्यांच्या व्यावहारिक उपायांवर भर देण्याचं ठरलं। निवडणुकीप्रमाणेच प्रत्येक नगरसेवक आणि राजकीय पक्षानं स्वयंसेवकांच्या माध्यमातून नागरिकांना SIR प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करावी असा प्रस्ताव देखील सर्वानुमते मांडण्यात आलाय। यावेळी मुफ्ती अशफाक साहेब, अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण, विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान हुसेन, FMM अकोल्याचे कन्व्हीनर मोहम्मद युनुस, सज्जाद हुसेन, मौलाना शेख ताहिर, हामिद हुसेन, डॉक्टर अहमद उरुज तसंच विविध राजकीय पक्षांचे नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, उलेमा इकराम आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। AB न्यूज मराठीसाठी समीर खान, अकोला।